Good afternoon, students. In last lecture, we already started the client-side scripting. Okay, in that we had seen the scripting language, the variables, and the data types, and the operators. Okay, and we already seen the arithmetic operators. Okay, I hope you guys all understand the operators and the other part of data types, scripting language and variables. Okay, our next point is the plus operator in JavaScript. Okay, plus operator in JavaScript. In JavaScript, plus operator has two meanings: arithmetic addition and string concatenation operator. Okay, त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्लस ऑपरेटर आपण अरिथमेटिकमध्ये आपल्या जावास्क्रिप्टमध्ये वापरणार आहोत, पण त्याचे दोन मिनिंगमध्ये होतात. एक अरिथमेटिक ऑपरेशन्समध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस हे आपण ऑपरेटर्स वापरतो, पण त्याचे जावास्क्रिप्टमध्ये दोन यूज आहेत. पहिला आहे तो कशासाठी, ॲडिशन करण्यासाठी, आणि दुसरा आहे तो कशासाठी, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. ओके, तुम्ही बघितलं असेल प्रोग्रामिंगमध्ये आपण प्लस ऑपरेटर वापरलेला आहे, पण त्याचे दोन मिनिंग आहेत, ॲडिशनसाठी आणि स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑपरेटरसाठी. ओके, एक्झाम्पल बघा इथे दिलेलं आहे, व्हॅर ए इक्वल टू 15 प्लस डबल कोटमध्ये हॅलो मेन्शन केले. ओके, तर रिझल्ट त्याचा काय आलेला आहे, आउटपुट 15 हॅलो. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल दिले बघा, व्हॅर ए इक्वल टू 15 प्लस 7 प्लस हॅलो. ओके, 22 हॅलो. 15 प्लस 7 इक्वल टू 22. समजलं कसं केलेलं आहे त्याचा यूज. आता सेम इकडे सुद्धा हा जो त्यांनी दिलेला आहे, फाइंड द रिझल्ट ऑफ 20 आणि सिंगल कोटमध्ये दिलेला आहे 20. बरोबर, तर ह्याचा आन्सर काय येईल, 20 प्लस 20चं 20 असं पहिल्याचा आन्सर येईल, कारण की 20 हा फक्त कोटमध्येच त्यांनी मेन्शन केलेला आहे, म्हणून 20 ॲज इट इज येईल, आणि जो डबल कोटमध्ये त्यांनी दिलेला असतो तो सुद्धा ॲज इट इज येतो. सेम खाली 10 प्लस 20 प्लस 2, याची काय येईल ॲडिशन, 10 प्लस 20 किती 30, आणि हे जे 2 आहे तो ॲज इट इज येईल, कारण की तो डबल कोटमध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे म्हणून. सेम 10 प्लस सिंगल कोटमध्ये 2 आणि प्लस सिंगल कोटमध्ये 2, ते सुद्धा तसंच येईल, 10 to 2 असं त्याचं आन्सर येईल. समजलं, म्हणजेच काय की